पत्रकार बंधू तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आज सर्वांना म्हणजे तातडीची तुमची म्हणजे कालच मी मेसेज टाकला होता किंवा सर्वांना कळवण्यात आलं की एक प्लेस घ्यायची आहे. तर याची खरं तर एवढी तातडीची घेण्यामागचं कारण म्हणजे आता येऊ घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासंदर्भात मी सौ साक्षी संदीप देसाई पुन्हा पंचायत समिती मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे. उमेदवारी दाखल केलेली आहे, अपक्ष म्हणून केलेली आहे. आणि फॉर्म दाखल केल्यानंतर मला पक्षाकडून वैयक्तिकरित्या कुठलाही अर्ज मागे घेण्यासाठी मला वैयक्तिकरित्या कुठलाही फोन आला नव्हता किंवा कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं नाही की तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून. त्यामुळे मी ही निवडणूक एकदम खेळीच्या वातावरणात तशी लढायचं ठरवलं होतं. आणि त्याप्रकारे म्हणजे आम्हाला 2 दिवसापूर्वी मला चिन्ह मिळालं, छत्री हे चिन्ह आहे आणि ते मला मिळालं. त्यानंतर आम्ही प्रचाराला सुरुवात केली. प्रचाराला म्हणण्यापेक्षा आम्ही गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली. आमच्या प्रचाराला अजून तशी सुरुवात झालेली नाही आहे. तर हे म्हणजे ह्या गाठीभेटी घेत असताना काल खरं सांगायचं तर दोडामार्ग तालुक्याच्या राजकीय ह्याला म्हणजे राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी आणि हुकुमशाहीसारखी अशी एक गोष्ट घडलेली आहे की मी आमचं एक मूळ ख्रिश्चनवाडी इथे एक गाठीभेटी घेण्यासाठी म्हणून मी माझे सहकारी होते दोघेजणं. आम्ही तिथे गेलो होतो. 10-15 मिनटात आमचे बोलणं झालं आणि आम्ही बाहेर पडलो. तर तिथे एक अरुंद रोड होता. तर त्या अरुंद रस्त्यावर समोरून काही व्यक्ती आले आणि आमची गाडी तिथे अडवली आणि तिथे सांगितलं की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, म्हणजे माझ्याबरोबर प्रवीण भाऊस होते, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही गाडी मागे घ्या, मी पण थोडी घेतो, म्हणजे दोघांना पण जायला बरं पडेल. तर त्यांनी सांगितलं की गाडी मागे येऊ शकत नाही. त्यानंतर समोरील व्यक्तीने खूप म्हणजे अर्वाच्य भाषेत ते बोलले. त्यानंतर शिवीगाळ दिली. त्यानंतर प्रवीण भाऊसांना मी जरा सांगितलं की तुम्ही जरा शांततेत घ्या, कारण आचारसंहिता असल्यामुळे उगाच आपल्यावर कुठलेही डाग लागायला नको. त्यानंतर तसं झाल्यानंतर ते राहिले शांत आणि ते नंतर बाहेर गेले. त्यांना स्वप्नील देसाई माझ्याबरोबर होते, त्यांनी बोलवलं, बाहेर गेले. स्वप्नील देसाई आले माझ्याबरोबर आणि नंतर गाडीतून 4 जण उतरले. उतरल्यानंतर स्वप्नील देसाईबरोबर त्यांची गाडी सुरू झाली आणि तिथे 15 ते 20 मिनिट मी गाडी बसूनच होते आणि मी पण खूप घाबरले होते, कारण त्यांचं बोलणं काय होतं ते मला सगळं ऐकायला येत होतं आणि माझ्यावर भरपूर प्रेशर येत होतं. गाडीत मी एकटी असल्यामुळे मी पण हतबल झाले होते, काय करू मला काही सुचत नव्हतं. मला त्यानंतर प्रवीण भाऊसांनी फोन केला की मॅडम मी एक माणूस पाठवतो आहे, त्याच्यासोबत तुम्ही या गाडीतून उतरा. आणि मी म्हटलं मी कशी उतरू, मागे आहे. ते म्हणले फक्त तुम्ही गाडीतून उतरा आणि मागे या, तो माणूस येऊन तुम्हाला घेऊन जाईल. नंतर मी उतरले आणि गेले. तशीच एक व्यक्ती आली, त्यांनी त्यांच्या घरापर्यंत मला घेऊन गेले. तिथे मी 15-20 मिनटं तिथे मी थांबले आणि त्यानंतर मग त्याच व्यक्तीने मला एक अरुंद रस्ता होता, म्हणजे पाणंद तसे, त्या रस्त्याने ते मला मुख्य रस्ता जो आहे तिथे नेऊन त्यांनी मला सोडलं. आणि नंतर मग आम्ही स्वप्नील देसाई आले, त्यांच्या गाडीने बसले आणि त्यांनी मला नंतर घेऊन घरशी लावून, माझी ती मुलं आणि मी राहतो होतो सध्या, तिथे आम्ही आलो. आणि आम्ही घरी येईपर्यंत माझ्या गाडीचा पाठलाग अपोजिटचे जे उमेदवार होते, त्यांचे कार्यकर्ते होते, ते माझ्या गाडीचा पाठलाग करत होते. मी घरात गेल्यानंतर ते मग जायला निघाले. आणि मला असं सांगायचं आहे की मी खरं तर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि प्रचाराला आताच कालपासूनच अशी सुरुवात, म्हणजे गाठीभेटीला सुरुवात झाली. काल थोडंसं आम्ही जाऊन भेटलो काही जणांना, पण आजचा माझा पूर्ण दिवस इथे गेलेला आहे. ही जी निवडणूक आहे ना, ती सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नाही आहे. ही आता कशी लोकशाही नाहीच असं म्हणावं लागेल, कारण दडपशाही झालेली आहे. दादागिरीची भाषा वापरली जाते, मारहाण करण्याची भाषा वापरली जाते. त्यामुळे मला पण आता कुठेतरी भीती वाटते की मी आता प्रचाराला बाहेर कशी पडू, म्हणजे विचार करावा लागतो की मी गेल्यानंतर की समोर कोण असतील, काय होईल माझ्या बाबतीत, माझी मुलं पण घरी असतात, सासू सासरे आहे, सगळ्यांचा मला विचार करावा लागतो. माझा प्रयत्न काय होता की आपला मतदारसंघ आहे, गावापासून मी सुरुवात केली आहे. मतदारसंघाचा विकास होण्यासाठी गावाचा जसा केला तसाच मतदारसंघाचा करायचा होता. म्हणून मला प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक घराला जाऊन प्रत्येकाचे आशीर्वाद घ्यायचे होते
पण सांगायचं म्हणजे या ह्याच्यामुळे मला असं म्हणजे शक्य वाटत नाही की मी प्रत्येकाच्या घरी पोहोचेन, पण मी जास्तीत जास्त माझी 100% द्यायचा मी प्रयत्न करेन की मी तिकडे पोहोचेन. त्यामुळे कसं होतं आहे की मी तुम्हाला पत्रकार बंधूंनासुद्धा आवाहन करते की तुमच्या मार्फतसुद्धा तुम्ही की माझं जे हे म्हणणं आहे ते माझ्या मतदारांपर्यंत पण पोचवा. मी 100% प्रयत्न करणार आहे, पण मी जिथे नाही पोहोचेल ना तिथेसुद्धा माझं चिन्ह तुम्ही तुमच्या मार्फत तिथे पोचवा, अशीच मी तुम्हाला विनंती करते. नक्कीच जो रात्री प्रकार घडला म्हणताना त्या प्रकारावर जे कुठल्या सत्ताधारी पक्ष होते की कुठल्या पक्षाची ती माणसं होती? नाही, पक्षाचे म्हणजे उमेदवार होते, त्या उमेदवारांचे कार्यकर्ते होते, महायुतीचे कार्यकर्ते होते. तुम्ही आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज दाखल केलेला किंवा एक कंप्लेंट दाखल केलेली आहे, यामध्ये नेमकी नावं कोणाची घातलेली आहेत? अर्ज मी आता पोलीस स्टेशनला केलेला आहे. यामध्ये नावं आहेत राजू निंबाळकर, स्वप्नील निंबाळकर, सचिन देसाई आणि गोपाळ गवस. त्याचप्रमाणे यापुढे तुमचा प्रचार असणार आहे, तर या प्रचारासाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही मागणी केलेली आहे का? हो, पोलीस प्रोटेक्शनची मागणी आहेच आमची आणि त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की आपण पोलीस प्रोटेक्शन देऊ म्हणून. आणि मला असं वाटतं की पोलीससुद्धा हा सगळा प्रकार म्हणजे आजचा जो विषय आहे तो त्यांच्याकडे मी मांडलेला आहे आणि ते पूर्ण निष्पक्षपाती पणे मला दाद देतील अशी मला त्यांच्याकडून एक आशा वाटते. बोल. आताच तुम्ही सांगितलं की तुम्हाला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, मग आता जर धाक दाखवण्याचा प्रयत्न झाला असेल तर तुम्ही प्रचार नेमका कसा कराल? नाही, प्रचाराला आता मला कसं माझ्याबरोबर आहेतच माणसं. काल आम्ही फिरत असताना होती काही माणसं माझ्याबरोबर, आता तर अजून बरीच माणसं माझ्याबरोबर येतील, कारण मी आता 10-15 अपक्ष असल्यामुळे माझ्याबरोबर माणसं कमीच असणार आहे. पक्षाची असताना माणसं जास्त असतात त्यांची, मग मी माझी माणसं माझ्याबरोबर असणारच. त्याच्यापेक्षा जास्त जण अजून आमचे जे मतदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते माझ्याबरोबर नक्कीच येतील. आणि कुठेतरी मी म्हणजे जेवढा प्रचार मी करायला पाहिजे तेवढं माझ्याने होणार एवढं मत नक्की आहे, कारण मला ते तेवढं शक्य होणार नाही. कुठेतरी घाबरून मी बाहेर पडणार आहे. आता तुम्हाला ज्याने धमकी दिली त्याला असं जाणवलं का की मतदारांचा कौल तुमच्या बाजूने होतो आहे म्हणून त्याने धमकी वगैरे देण्याचा प्रकार त्याशिवाय केला? हे झालंच नाही ना, कारण ज्यावेळी मी काल पहिल्यांदाच मी घराघरात पोचले होते आणि तिथे त्यांचं मतदारांचा कौल मला समजला, तसं त्यांनासुद्धा समजलं आहे की मतदारांचा कौल काय आहे ते, आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असणार. म्हणूनच त्यांनी काल हा धमकीचा विषय केला, कारण आचारसंहिता काय असते किंवा कशी सगळ्यांना नियम माहिती असतात, पण त्यांच्या बाबतीत असं झालं की त्यांनी तो विचारसुद्धा केला नाही. म्हणजे एवढे ते डिप्रेशनमध्ये गेले असेल किंवा काही माहिती नाही, पण त्यांनी हा सुद्धा विचार केला नाही की आचारसंहितेचे नियम काही लागू शकतात.